बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनासह समाजाला समतेचा संदेश देण्यात आला। पाहूया हा विशेष वृत्तांत। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले। समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या विचारांचे महत्त्व आजही तितकेच असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमात विविध समाजबांधव, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली। अशा प्रकारे देगलूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक ऐक्य आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली। अशाच स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। विचार आहे विद्यार्थ्यांचं भाषण स्पर्धा व्हावी आपल्या तालुक्यांमध्ये। समाजांमधले आमचे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक आहेत महाराज मंगलकर, आजच्या या लेखन प्रेरणा दिनानिमित्त अशा सगळ्या विचारवंतांचा आपण महिनाभर आपल्या तालुक्यांमध्ये गावागावामध्ये आपण अण्णाभाऊंच्या साहित्यांचं विचारांचं सादर आपण करणार आहोत। परंतु हे करत असताना आज आपण पाहू शकता शाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती या ठिकाणी पार पडत आहे। आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष अल्लापूरकर, नगरसेवक या ठिकाणी मीरामोदी साहेब, गट नेते या ठिकाणी आहेत। पूर्ण या ठिकाणी पाहू शकता अभिवादन करण्यासाठी आलेले नागरिक सुद्धा आहेत। आजच्या जयंती मैं सबसे पहले तो आज लोक शायर अण्णाभाऊ साठे की जयंती के मौके पर आज उनकी 106वीं जयंती है। मैं पूरे समाज के लोगों को, पूरे जाति धर्म के लोगों को और अण्णाभाऊ साठे की जयंती के मौके पर मैं कांग्रेस पार्टी की तरफ से सभी को दिल की गहराइयों से शुभेच्छा और मुबारकबाद देता हूं। और आज नगर पालिका की तरफ से जो उत्सव मनाया जा रहा है, देगलूर नगर पालिका की तरफ से बनाया जा रहा है, मैं देगलूर नगर पालिका के भी धन्यवाद अदा करता हूं। और ख़ास करके जो अण्णाभाऊ साठे का जो विचार है, वो विचार जो है ना सभी जाति धर्म के लोग लेके चलने की आज ज़रूरत है। क्यों तो आज देश के अंदर तुम देख रहे हैं कि किस तरीके का माहौल बना हुआ है। और अण्णाभाऊ साठे जो है ना उनके कार्यकाल के अंदर उन्होंने जिस तरीके से शोषित, पीड़ित, वंचित गरीब लोगों का साथ दिया और साथ देकर आज जो है ना एक समाज को एक दिशा देने का काम किए उन्होंने। और मैं उनके समाजों को साथ में लेके चलने की सब लोगों से विनती करता हूं। और आज के मौके पर मैं सभी समाज के लोगों को धन्यवाद देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण सोबत या ठिकाणी पाहू शकता सुभाष अल्लापूरकर सुद्धा आहेत, जे उपवर्गीकरणासाठी या ठिकाणी पायी चालत जाणारे त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सहकार्य त्यांनी नोंदविला होता। आणि आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खूप चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। कसं आहे याची तयारी आपली या ठिकाणी मिळवणूक आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो। आणि या जयंतीचं आयोजन नगरपालिकेच्या वतीने खूप चांगलं करण्यात आलं। मान्यवरांचे भाषणामध्ये अण्णाभाऊ साठेच्या विचाराची उजळणी या ठिकाणी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे हे शोषित
काळामध्ये होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्याचा वाचा करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं आणि कामगार हे इथला ज्या पद्धतीने मुंबईला कामगाराचं शोषण होत होतं त्या शोषणाच्या विरोधात अण्णाभाऊ साठे लढले, कामगाराचा लढा उभा केला. कामगाराला अण्णाभाऊ या भूमीचा मालक आहे की स्वतःला फक्त समजून केल्याशिवाय धर्तीवर काहीच होणार नाही. शेतकऱ्याची रास घरला जाणार नाही, बिल्डिंगचं मटेरियल आणलं तिथंच पडणार, तो बिल्डिंग बनणार नाही. मग कामगार या देशातलं महत्त्वाचं आहे, म्हणून ही पृथ्वी कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हातावर आहे असा संदेश अण्णाभाऊंनी गल्ल्यापीठच्या लोकांना देऊन त्यांना उचलण्याचं काम आपल्या साहित्यातून केलं, त्यांना सन्मान देण्याचं काम केलं. आणि हे लढा लढत असताना अण्णाभाऊ एका जातीच्या मर्यादित नसून सगळ्या जाती धर्माचे कामगार त्या ठिकाणी होते, सगळ्याला न्याय मिळून दिले. अमर शेख त्यांच्या चळवळीमध्ये काम करत होते आणि असे काही चांगले विचाराचे लोक संयुक्त महाराष्ट्राची लढाई अण्णाभाऊ साठेच्या नेतृत्वाखाली झाली. हे कामगार हे महत्त्वाचं आहे असा अण्णाभाऊ साठेंचा संदेश आपल्या लेखणीतून दिला. आणि उपवर्गीकरणाचा जो काही विषय आहे, सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरणाच्या बाजूने या ठिकाणी व्हावं हे सांगितलेलं आहे आणि ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. महापुरुषाच्या विचार या ठिकाणी जयंत तयारी केली पूर्णपणे केलेली आहे. तुम्हाला ज्या पद्धतीची सजावट पाहिजे होती, ज्या पद्धतीचं नियोजन पाहिजे तरी संपूर्ण या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले. अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम अण्णाभाऊ साठेच्या जयंती या ठिकाणी झाला. आता कार्यक्रम घेत असताना काही गोष्टी कमी जास्त होत असतात, पण ते जाणीवपूर्वक होणं अशी आमची विनंती आहे. आज आपण या ठिकाणी पाहू शकता अभिवादन करण्यासाठी देगलूर शहरातील संपूर्ण नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि अभिवादन या ठिकाणी करत आहेत. सुप्रीम कोर्टानं उपवर्गीकरण करावं कोर्टानं सांगितल्यामुळं बदल समितीच्या माध्यमातून माता समाजाचा अहवाल तयार करण्यात आला. त्या अहवालाच्या आधारे येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाचं हे होणार आहे आणि सामाजिक न्यायाची ही लढाई आहे. समाजानं अतिशय शांत पद्धतीने ही लढाई लढावी, लोकशाही पद्धतीने आपण महापुरुष अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी तमाम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचा जन्म हाच एक जगातलं एक वेगळं आश्चर्य आहे की ज्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव, आईचे नाव वालुबाई साठे असे होते आणि अण्णाभाऊ साठेंचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असं होतं. परंतु खऱ्या अर्थानं दीड दिवसाचं शिक्षण घेऊन अण्णाभाऊ साठेंनी एक जगांमध्ये शिक्षणाचं दालन निर्माण केले आणि आज त्यांच्या साहित्यावर देशाच्या बाहेर हजारो तरुण PhD करत आहेत. आपला हा लढा चालू आहे त्याबद्दल काय करण्यात आली. साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी शासकीय तुम्ही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला की मी प्रथमतः आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे एक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की 1 ऑगस्ट हा अण्णाभाऊंचा जन्मदिन लेखन आणि प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याच्या संदर्भात शासन निर्णय काढलेला आहे. आता आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतोय की 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करायला पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थानं जगाच्या बाहेर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर अनेक वेगवेगळे चित्रपट निघत आहेत. तर अण्णाभाऊंना भारतरत्न ही पदवी त्यांना द्यायला पाहिजे. खऱ्या अर्थानं हे सरकार की ज्यांची आता लायकी मी म्हणत नाही की ज्यांचं कुठे समाजामध्ये नाव लौकिक नाही आहे अशा लोकांना भारतरत्न ही पदवी दिलं जाते. हे सरकार त्यांच्या बाजूचं प्रश्न आहे. परंतु अण्णाभाऊ साठे हे देशाचे एक महापुरुष आहेत. त्यांना आज जयंतीच्या दिनानिमित्त सर्व समाज बांधवाच्या वतीनं मी पुन्हा एकदा शासनाच्या सत्तेमध्ये असलेल्या सत्ता चालकांना मी आवाहन करतो आहे की किमान येत्या 1 महिन्यापर्यंत किमान 31 ऑगस्ट संपेपर्यंत अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ही पदवी बहाल करण्यात यावं ही मी आजच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आवाहन करतो. आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गवाले साहेब होते. त्यांनी एक विशेष मागणी या ठिकाणी शासनाला मागलेली आहे आणि विनंतीसुद्धा केलेली आहे की त्यांनी 1 ऑगस्टला या ठिकाणी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर केली पाहिजे आणि भारतरत्नसुद्धा त्यांना दिलं पाहिजे अशी त्यांची या ठिकाणी मागणी दिसून आली. कॅमेरामन सुरेश निसाट पटेल, NCN न्यूज टीव्ही.